नमस्कार, मी पल्लवी कथा किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। दिवाळीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आपण दिवाळी विशेष रेसिपी बघतो आहोत आणि आज आपण मक्याचा चिवडा बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 150 ग्राम मक्याचे पोहे घेतलेले आहे, 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी कढीपत्ता। तुमच्याकडे जर चिवड्याचा मसाला असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता, नाहीतर चवीप्रमाणे मीठ, हळद, तिखट आणि पिठी साखर। आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता इथे तेल हे छानपैकी गरम झालेलं आहे। आता त्यात मी शेंगदाणे घालणार आहे। शेंगदाणे तळताना आपल्याला खूप कडक अशा तेलात नाही तळायचे, मीडियम हीट वरती आपल्याला ते तळायचे आहेत, नाहीतर मग लगेच जळण्याची शक्यता असते। आता इथे आपले शेंगदाणे छानपैकी तळून झालेले आहे, लाईट गोल्डन ब्राऊन कलर पण आलेला आहे। आपण आता हे शेंगदाणे एका प्लेट मध्ये काढून घेऊ। आता यानंतर कढीपत्ता तळून घेते। आता इथे कढीपत्ता सुद्धा छानपैकी तळून झालेला आहे। आता इथे तेल खूप छान कडक असं गरम झालेलं आहे आणि यात मी आता मक्याचे पोहे घालणार आहे आणि ते आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे आहे। तेल आपल्याला असं गरम करायचं आहे की मक्याचे पोहे घातल्यानंतर ते लगेच वर यायला पाहिजे, म्हणजे ते एकदम छान फ्राय होतात, नाहीतर ते मग कच्चे राहतात। असे पोहे जर तळले तर मग ते खूपच छान टेस्टी लागतात। आता मी हे प्लेट मध्ये काढून घेते। आता यात मी घालणार आहे साधारण 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून तिखट। तुम्हाला जर जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही इथे तिखट जास्त यूज करू शकता। चवीप्रमाणे मीठ आणि 1 टेबलस्पून पिठी साखर। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी मिक्सअप करून घ्यायचे आहे। आता आपला मक्याच्या पोह्यांचा चिवडा रेडी झालेला आहे। या चिवड्यात जास्त प्रमाणात शेंगदाणे घालायचे, खूप टेस्टी लागतो। आपण पातळ पोह्यांचा आणि मुरमुऱ्यांचा चिवडा तर नेहमीच करतो, मक्यांचा चिवडा सुद्धा नक्की करून बघा। लहान मुलांना आणि घरातील मोठ्या मंडळींना सुद्धा खूप खूप आवडेल। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।